आर्यावर्ताच्या गूढ क्षेत्रात लॉर्ड रेव्हन्सवूडच्या ईस्ट इंडिया ट्रेडिंग कंपनीच्या भयंकर सैन्याने विद्यासागराच्या प्राचीन मंदिराला वेढा घातला आणि पूज्य वेद लुटण्याचा प्रयत्न केला. राजकुमार रघुनंदन यांच्या नेतृत्वाखालील हिंदूंनी त्यांच्या पवित्र वारशाचे रक्षण करण्याची तयारी केली. वसाहतवाद्यांनी मंदिराच्या गेटचे उल्लंघन केल्यामुळे हिंदूंनी भगवान विष्णूच्या सामर्थ्याचे आवाहन केले, प्राचीन स्तोत्रांचा जप केला आणि पवित्र विधी केले. हवा दैवी ऊर्जेने गुंजली आणि भगवान विष्णूचे भव्य रूप प्रकट होऊ लागल्याने आकाश गडद झाले. दडपशाही आणि लोभाच्या शक्तींविरुद्ध विश्वास, धैर्य आणि शहाणपणाच्या लढाईसाठी मंच तयार केला गेला होता. भगवान विष्णूची श्रद्धाळू अनुयायी राणी राजेश्वरी हिने आपल्या लोकांना एकत्र केले आणि वसाहती करणाऱ्यांवर आरोप केले. वेदांची दैवी ऊर्जा त्यांच्या शिरामधून फिरत असताना हिंदू पराक्रमाने लढले. त्यांची शस्त्रे आणि चिलखत देवतांच्या शक्तीने उत्प्रोत होते. भगवान विष्णू स्वतः युद्धभूमीवर अवतरले. त्यांचे सुदर्शन चक्र क्रोधाने पेटले कारण त्यांनी वसाहतवाद्यांच्या काळ्या जादूचा पराभव केला. लढाईला वळण लागले आणि हिंदूंचा विजय झाला. त्यांच्या ज्ञानाचे आणि वारशाचे प्रतीक असलेले वेद सुरक्षित होते. पराभूत आणि अपमानित झालेल्या वसाहतींनी अपमानित होऊन पळ काढला. राणी राजेश्वरी, तिचे लोक आणि मंदिराच्या पुजाऱ्यांनी त्यांचा विजय साजरा केला. भगवान विष्णूच्या संरक्षणाबद्दल त्यांचे अंतःकरण कृतज्ञतेने भरले. वेद, जे आता पूर्वीपेक्षा अधिक मौल्यवान आहेत, मंदिरात ठेवलेले आहेत.